वाजले किती? वाट बघून बघून गाडी पण टापली, तसं डोकं पण तापायला लागलेलं. अरे आहे कुठे ही पोरगी? हा, काय करते काय ती एवढा वेळ कॉलेजमध्ये? मॅडम जरा शांत व्हा, चिडचिड करू नका. माझा आतला आवाज सांगतोय आपलं काम होणार. आतला आवाज सांगतोय? आतला आवाज बाहेर काढे ना तुझा. गप्प बस आणि मला समजावू नको, कळलं ना? आतापर्यंत ते स्केच अन्नपूर्णा आणि राजांनी पाहिलं सुद्धा असेल ना, तर ते सगळीकडे त्या मुलीची शोधाशोध सुरू करतील. ची पोस्टर लावून कॉलेजभर लावतील. आणि समजा, म्हणजे असं देव करो असं होऊ नये, पण समजा कॉलेजमधल्या एखाद्या मुलाने ते ओळखलं तर काय होईल याची कल्पना आहे तुम्हाला? मला शहाणपणा शिकवतोय. चाचा बरं, आता माझ्या नजरेसमोर असे नुसते बघत उभे राहू नका. काहीतरी करा, हातपाय हलवा. ती पोरगी आतून बाहेर कधी येईल, कधी तिचा क्लास संपेल, ती चौकशी करा ना. अगं, असं आयुष्यात एक गोष्ट घडली नाही म्हणून रडत बसायचं का सांग? अगं पण कमळी, हा कोर्स माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे ग. अगं, कळतंय आम्हासनी. तू लकी आहेस, मॅनेजमेंटने सांगितलंय तुझी ऍडमिशन होईल म्हणून. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू व्हेरी मच ऋषी सर. खरंच मी तुमचे उपकार कधीच नाही विसरणार. एवढं काय त्यात, मी काही नाही केलंय. ते ना ऋषी सर, खरं तुम्ही कमिटीला असं काय सांगितलं सा का ते ऍडमिशन द्यायला तयार झालं? तेच सांगतोय, मी काहीच नाही केलंय. मॅनेजमेंटनेच निर्णय घेतलाय की जर्मन लँग्वेजच्या ऍडमिशन 4 दिवस पुढे ढकलायच्या म्हणून. भारीच, कसलं भारी नशीब आहे ग तुझं. चला पार्टी करायची आता. वय वय, पार्टी? हा, मी सगळ्यांसाठी वडापाव घेऊन येते. कमळे मी बी येतो. चल. तुमच्यासाठी गरमागरम बंड्या स्पेशल वडापाव. हाय का आता? तू कशाला आलायस? मी माझी ऑर्डर घ्यायला आलो असतो की. तर इथे एवढा तुझा भाऊ असताना तू कशाला त्रास घ्यायलास? वा कमळी वा, दाखवून दिलंस तू आज. तू जीएस बनण्याच्या लायकीचीच नाही. किती चीप आहेस ग तू गावच्या. माइंड युअर लँग्वेज अनिका. काय प्रॉब्लेम आहे तुला कमळीशी? मला हे बोलणारा तू कोण? प्रोफेसर आहे मी, आणि तिची लायकी काढणारी तू कोणी नाहीयेस. विचारलंय त्याचं उत्तर दे. प्रोफेसर आहेस ना? मग इथे काय करतोय? हे स्टुडंट्स कॅन्टीन आहे. हे आर्ग्युमेंट नाही करायचं माझ्याशी. विचारलंय तेवढं सांगायचं फक्त. कमळी जीएस आहे ना, हा रूल कोणी काढलाय? मग तिनेच तो रूल काढलेला ना सेल्फ सर्व्हिसचा. तो रूल आता कुठे गेला? ती जीएस आहे म्हणून तिला तो रूल नाही चालणार. बोल बोल बोल, काय खबर बात आहे? मॅडम आत्ताच ती कॉलेजमधून निघते. व्हेरी गुड व्हेरी गुड. मी पण तयार आहे. आता फक्त उद्या वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचायची. वेगवान कारच्या धडकेमध्ये एका तरुणीचा मृत्यू. दुर्दैवाने अन्नपूर्णा महाजन यांची नात होती ती. लागू दे. हिचा फोन का लागत नाहीये? आई, ती अन्नपूर्णाची नात नाहीये ग. आईने काहीतरी भलतं सलतं करण्याच्या आधी आईला इन्फॉर्म करणं गरजेचं आहे. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. हे काम झालं ना का दोघांनी इथून गायब व्हायचं. कळलं? पुढचे काही दिवस तुमच्या दोघांची थोबाड, तोंड, गाडी इथे काही एक दिसता कामा नये. राहील लक्षात? नक्कीच.
काय या रागिणीच. हॅलो रागिणी, हॅलो आई. का मला सारखा सारखा फोन करतेस? अगं मी महत्वाच्या कामासाठी आले ना. ठेव ना फोन. आई फोन ठेवू नकोस, मला महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. बोल 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 आता. हॅलो हॅलो हॅलो. आई. हॅलो. हो हो, ती गौरीची मुलगी सापडली. आता अन्नपूर्णाच्या नातीचा शेवट हा पक्का झालेला आहे. आई तिला मारू नकोस. तुला ऐकायला येते मी काय म्हणते? तिला मारू नकोस. मूर्ख आहेस का? हातची आलेली संधी अशी सोडेन के? आणि लक्षात घे, त्या मुलीला ना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले फोटो आहेत ना, ते मी तुला पाठवते, म्हणजे तुझा विश्वास बसेल. आता अन्नपूर्णा महाजन हिच्या पूर्ण इस्टेडीची वारस एकमेव, आणि ती म्हणजे फक्त माझी अनिका. हॅलो. हॅलो. अगं आवाज येत नाहीये मला तुझा. हॅलो. आई ती अन्नपूर्णाची नात नाहीये. तुला ऐकायला येतंय? हॅलो हॅलो. आई ती गौरीची मुलगी नाहीये ग. हॅलो. हे बघ, मी आता फोन ठेवते. हा, हॅलो. ठेव 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 फोन ठेव. चल. हॅलो. हॅलो आई. कमी ऋषी यांच्यासोबत अन्नपूर्णाची नात आहे, यांना माहित असेल.